आणि इथे दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्र्यांचं मतदान पार पडत असतानाची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कुटुंबियांसह ठाण्यामध्ये मतदानासाठी हजेरी लावलेली आहे आणि सध्या आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर ते इथे उपस्थित असणाऱ्या माध्यमांना मतदान केलेलं आहे हे दाखवत आहेत। मुख्यमंत्र्यांचा ठाणे या मतदारसंघात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे कल्याणमधनं उभे आहेत, तर ठाण्यामधनं नरेश म्हस्के हे त्यांचे उमेदवार आहेत। सपत्नीक त्यांनी मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण कुटुंब हे मतदानासाठी उतरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय संजय राऊत हे सुद्धा मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। त्यांचे बंधू हे देखील त्यांच्या सोबत मतदानासाठी बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मतदानाचा टक्का वाढवणं हे मोठं आव्हान असणार आहे। श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आपलं मतदान जे आहे ते केलेलं आहे। श्रीकांत शिंदे हे कल्याणचे उमेदवार आहेत आणि त्यांनी ठाण्यामधला आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। संपूर्ण शिंदे कुटुंबीय जे आहेत ते आपण बघतोय मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सर्वजण इथे उपस्थित आहेत। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावलाय, तर दुसरीकडे राऊत हे देखील आपल्या कुटुंबियांसह मतदानासाठी दाखल झालेले आहेत। एकीकडे ठाण्यातून आणि त्याचबरोबरीनं ईशान्य मुंबईमधून मतदानाचा टक्का कसा वाढतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मतदानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे। सकाळपर्यंतची आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे आणि या आकडेवारीमधनं टक्का जो आहे तो सगळ्यात कमी हा दक्षिण मुंबईमधला पाहायला मिळालेला आहे। तर पालघरमधनं उत्तम मतदान झालेलं आहे। राऊत कुटुंबीय बघतोय आपण, राऊतांच्या मातोश्री सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर राऊतांच्या देखी त्याचबरोबर त्यांचे बंधू सुनील राऊत हे देखील इथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपल्याला मतदान केल्याची जी शाई लावलेली आहे बोटाला ती दाखवत आहेत। जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं, मतदानाचा आपला हक्क बजावावा अशी विनंती आवाहन वारंवार करण्यात येते आणि संपूर्ण राऊत कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, तर इकडे शिंदे कुटुंबियांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अगदी सकाळपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आपण पाहिल्या होत्या। जवळपास अर्धा तास आणि त्यानंतर आता तासाभराच्या रांगा सुद्धा हळूहळू आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रचंड गरमी आहे, प्रचंड उकाडा आहे, मात्र तरी सुद्धा मतदानासाठी सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत। तर सेलिब्रिटी बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। सुनील शेट्टी हे सुद्धा मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। ती दृश्य आपण बघतोय। मुंबईमधनं मतदान करत असताना सुनील शेट्टी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। सुनील शेट्टी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहेच, पण त्याबरोबरीनं बॉलिवूडमधले अनेक सेलिब्रिटी बाहेर पडलेत। सगळे मुंबईमध्ये मतदानाचा आपला हक्क बजावत असतात। जरी मूळचे ते कुठलेही असले तरी सुद्धा मुंबईमध्ये आपलं मतदान ते हक्कानं करतात, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते आता मुंबईमध्ये स्थायिक आहेत आणि मुंबईकर म्हणून आपला मतदानाचा ते हक्क बजावतात। एकीकडे आपण बघतोय श्रीदेवी यांची कन्या हिनं सुद्धा मतदानाचा हक्क जान्हवी कपूरनं अगदी थोड्याच वेळापूर्वी बजावलेला होता। फराह खान हा सुद्धा मतदानासाठी सहकुटुंब दाखल झाला होता। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले हे सगळे सेलिब्रिटीज एकीकडे आपण बघतोय आणि संपूर्ण शिंदे कुटुंबीय हे सुद्धा मतदानासाठी गेलं तेव्हा त्याच्या आधीची ही दृश्य आपण बघतोय। त्यांच्या घरातून ज्यावेळेला औक्षण करण्यात आलं, श्रीकांत शिंदे हे स्वतः उमेदवार आहेत, त्यांचं औक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर ते मतदानासाठी घरातनं बाहेर पडले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। संपूर्ण कुटुंब मतदानासाठी दाखल झालेलं होतं आणि त्यापूर्वी औक्षण झालेलं आहे। आधी आईनी औक्षण केलं आणि त्यानंतर पत्नी औक्षण करतानाची ही दृश्य आहेत, कारण ठाण्याचा गड राखायचा आहे आणि दुसरीकडे कल्याण हा सुद्धा गड राखायचा आहे आणि त्यासाठीच शिंदे कुटुंबीय इथे दाखल झाले।